हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको लोबेटिजन क्लर्क आणि सिटको अकाउंट क्लर्कसाठी डायरेक्ट टॅक्स, इन्कम टॅक्स बरोबर आहे. याच्यामध्ये इन्कम फ्रॉम अदर इन्क्लुडेड इन एसएससी टोटल इन्कम याचे 50 MCQ सॉल्व्ह करणार आहे. याच्या आधी आपण 7 व्हिडिओज अपलोड केलेले आहे. ज्यांनी आतापर्यंत ते नाही बघितले तर डायरेक्ट चॅनलच्या पेजवर जाऊन प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओज अवेलेबल आहे. ती प्लेलिस्ट तुम्ही स्वतःजवळ सेव्ह करून घ्या. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन थ्रू व्हिडिओ तुम्हाला डायरेक्टली मिळून जाईल आणि व्हिडिओला एक लाईक पण करून द्या. तसाच फायनान्शियल अकाउंटिंग आणि जीएसटीची MCQ PDF अवेलेबल आहे. ज्यांना कोणाला जर ती पाहिजे असेल तर डायरेक्टली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही PDF ती घेऊ शकता. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आपण इथे, व्हेन आर क्लबिंग प्रोव्हिजन अट्रॅक्टेड अंडर द इन्कम टॅक्स ऍक्ट. आयकर कायद्यानुसार क्लबिंग प्रोव्हिजन कधी लागू होतं? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट वेन इन्कम इज ट्रान्सफर्ड टू स्पाउस, सेकंड वेन इन्कम इज ट्रान्सफर्ड टू मायनर चाइल्ड, थर्ड वेन इन्कम इज ट्रान्सफर्ड टू रिलेटिव्ह अँड फोर्थ ऑल ऑफ द अबोव. आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. मीन्स जेव्हा उत्पन्न जोडीदाराला हस्तांतरित केले जाते, सेकंड जेव्हा उत्पन्न अल्पवयीन मुलीला हस्तांतरित केले जाते आणि थर्ड जेव्हा उत्पन्न नातेवाईकाला हस्तांतरित केले जाते. म्हणून आन्सर काय आहे? ऑल ऑफ द अबोव. ओके. Next, second, in which of the following situation is the income of spouse included in the total income of individual under clubbing provision? खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत जोडीदाराचे उत्पन्न क्लबिंग प्रोव्हिजन अंतर्गत व्यक्तीच्या एकूण उत्पन्नात समाविष्ट केले जाते? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट वेन द स्पाउस रिसीव्ह अ सॅलरी, सेकंड वेन इन्कम इज ट्रान्सफर्ड डायरेक्टली टू द स्पाउस, सेकंड वेन द स्पाउस रिसीव्ह रेंट फ्रॉम प्रॉपर्टी ट्रान्सफर्ड बाय द इंडिव्हिज्युअल. आणि आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, वेन इन्कम इज ट्रान्सफर्ड डायरेक्टली टू द स्पाउस, जेव्हा उत्पन्न थेट जोडीदाराला हस्तांतरित केले जाते. ठीक आहे. नेक्स्ट, थर्ड, when is the income of the son's wife included in the hand of individual under clubbing provision? क्लबिंग प्रोव्हिजन अंतर्गत मुलाच्या पत्नीचे उत्पन्न व्यक्तीच्या हातात केव्हा समाविष्ट केले जाते? बघा ऑप्शन आहे, फर्स्ट वेन द सन्स वाईफ रिसीव्ह अ सॅलरी फ्रॉम द इंडिव्हिज्युअल, सेकंड वेन द सन ट्रान्सफर प्रॉपर्टी टू हिज वाईफ, थर्ड वेन द सन वाईफ इज इन्व्हॉल्व इन बिझनेस पार्टनरशिप विथ द इंडिव्हिज्युअल अँड फोर्थ नन ऑफ द अबोव. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, वेन द सन ट्रान्सफर प्रॉपर्टी टू हिज वाईफ, जेव्हा मुलाने त्याच्या पत्नीला मालमत्ता हस्तांतरित केली आहे. ओके. नेक्स्ट, फोर्थ, व्हॉट टाइप ऑफ इन्कम ऑफ मायनर चाइल्ड इज नॉट इन्क्लुडेड इन द हँड ऑफ पॅरेंट अंडर क्लबिंग प्रोव्हिजन? क्लबिंग प्रोव्हिजन अंतर्गत अल्पवयीन मुलाच्या कोणत्या प्रकारच्या उत्पन्नाशी समावेशी करणे आवश्यक नाही? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट इन्कम फ्रॉम मॅन्युअल लेबर, सेकंड इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट, थर्ड इन्कम फ्रॉम बिझनेस रन बाय मायनर अँड ऑल ऑफ द अबोव. आन्सर आहे फर्स्ट इन्कम फ्रॉम मॅन्युअल लेबर, शारीरिक श्रमातून मिळालेल्या उत्पन्न. नेक्स्ट, फिफ्थ, हाऊ इज द मायनर इन्कम इन्क्लुडेड इन द हँड ऑफ प्रेझेंट अंडर क्लबिंग प्रोव्हिजन? क्लबिंग प्रोव्हिजन्स अंतर्गत अल्पवयीन मुलाचे उत्पन्न कसे पालकांच्या हातात समाविष्ट केले जाते? बघा ऑप्शन आहे, इन्कम इज ॲडेड टू द इन्कम ऑफ हर फादर, सेकंड इन्कम इज ॲडेड टू द इन्कम ऑफ the mother, third income is added to the equally of to the both parents and both A and B. The answer is both A and B, means income is added to the income of father and income is added to the income of mother, means उत्पन्न वडिलाच्या उत्पन्नात जोडले जाते आणि उत्पन्न आईच्या उत्पन्नात जोडले जाते. ठीक आहे. नेक्स्ट, सिक्स्थ, in which of the following case the income of the HUF, means Hindu undivided family, is included in the hands of member of HUF under clubbing provision? खालीलपैकी कोणत्या प्रकारात HUF चे उत्पन्न HUF च्या सदस्याच्या हातात क्लबिंग प्रोव्हिजन अंतर्गत समाविष्ट केले जाते? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट वेन द HUF receive income from business, second when the members has a share in income of the HUF, third when the member has transferred the property to the HUF, and fourth when the member is not the karta of the HUF. The correct answer is second, when the member has a share in the income of the HUF, जेव्हा सदस्याला HUF च्या उत्पन्नातील हिस्सा असतो. नेक्स्ट, सेवंथ, which of the following is a condition for clubbing provision to apply when the income is transferred to the spouse? जेव्हा उत्पन्न जोडीदाराला हस्तांतरित केले जाते तेव्हा क्लबिंग प्रोव्हिजन्स लागू होण्यासाठी कोणती अट आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट द ट्रान्सफर मस्ट बी विदाउट कन्सिडरेशन, सेकंड द ट्रान्सफर मस्ट बी मेड इन लॉफुल मॅनर,
Third, the income must be related to business and all of the answer आहे first. The transfer must be without consider. हस्तांतरण विचारशून्य असावे. Next, 8. How is the income of minor child tax when it is included in the hand of parent under clubbing provision? क्लबिंग प्रोव्हिजन अंतर्गत पालकांच्या हातात समाविष्ट केल्यास अल्पवयीन मुलाचे उत्पन्न कसे कर राज्य होईल? तर बघा ऑप्शन आहे टॅक्स ॲट चाइल्ड इन्कम टॅक्स रेट, सेकंड टॅक्स ॲट द पॅरेंट इन्कम टॅक्स रेट, थर्ड एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स अँड फोर्थ टॅक्स ॲट स्पेशल रेट. द करेक्ट आन्सर आहे सेकंड, टॅक्स ॲट द पॅरेंट इन्कम टॅक्स रेट, पालकाच्या आयकर दरावर कर राज्य होईल. नेक्स्ट 9th, वेन इज क्लबिंग प्रोव्हिजन नॉट अप्लिकेबल? क्लबिंग प्रोव्हिजन कधी लागू होणार नाही? बघा ऑप्शन आहे वेन द इन्कम इज रिसिव्ड फ्रॉम द ट्रस्ट, सेकंड वेन द इन्कम इज रिसिव्ड फ्रॉम जॉइंट वेंचर, थर्ड वेन द ट्रान्सफर इज मेड टू लिगली सेपरेटेड स्पाउस, अँड फोर्थ वेन द इन्कम इज अर्न थ्रू द मॅन्युअल लेबर. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, वेन द इन्कम इज अर्न थ्रू मॅन्युअल लेबर, जेव्हा उत्पन्न शारीरिक श्रमातून मिळते. नेक्स्ट 10th, which of the following income is not included in clubbing provision under the income tax act? आयकर कायद्यानुसार क्लबिंग प्रोव्हिजन अंतर्गत खालीलपैकी कोणते उत्पन्न समाविष्ट केले जात नाही? तर बघा ऑप्शन आहे इन्कम फ्रॉम ट्रान्सफर ऑफ कॅपिटल असेट टू स्पाउस, सेकंड इन्कम फ्रॉम ट्रान्सफर ऑफ हाऊस प्रॉपर्टी टू मायनर चाइल्ड, थर्ड इन्कम फ्रॉम सॅलरी रिसिव्ड बाय स्पाउस, अँड फोर्थ इन्कम फ्रॉम मॅन्युअल लेबर बाय मायनर. करेक्ट आन्सर आहे लास्ट, इन्कम फ्रॉम मॅन्युअल लेबर बाय द मायनर, अल्पवयीन मुलाने केलेल्या श्रमिक श्रमातून उत्पन्न नॉट इन्क्लुडेड इन क्लबिंग प्रोव्हिजन. नेक्स्ट 11th, under the clubbing provision when will the income of spouse be included the hand of the individual? क्लबिंग प्रोव्हिजन अंतर्गत जोडीदाराचे उत्पन्न व्यक्तीच्या हातात केव्हा समाविष्ट केल्या जाईल? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, when the income is transferred without any consideration, second when the spouse has an independent source of income, third when the income is earned from the business jointly held with the spouse, and fourth all of them. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, वेन द इन्कम इज ट्रान्सफर्ड विदाउट कन्सिडरेशन, जेव्हा उत्पन्न विचारशून्यपणे हस्तांतरित केले जाते. नेक्स्ट 12th, हाऊ इज इन्कम फ्रॉम मायनर चाइल्ड ट्रीटेड अंडर क्लबिंग प्रोव्हिजन वेन द अर्न फ्रॉम मॅन्युअल लेबर? क्लबिंग प्रोव्हिजन अंतर्गत अल्पवयीन मुलाने शारीरिक श्रमातून मिळवलेले उत्पन्न कसे वागवले जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट इज इन्क्लुडेड इन द हँड ऑफ पॅरेंट, second it is not included in the parent income, third it is taxable separately at child rate, and fourth none of the. The correct answer आहे second, it is not included in the parent income, ते पालकांच्या उत्पन्नात समाविष्ट केले जात नाही. Next 13, if the father transfer property to his minor child, how is the income tax under clubbing provision? जर वडिलांनी त्यांच्या अल्पवयीन मुलाला मालमत्ता हस्तांतरित केली गेली तर क्लबिंग प्रोव्हिजन्स अंतर्गत उत्पन्न कसे कर राज्य केले जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, द इन्कम विल बी टॅक्स ॲज अ फादर इन्कम, सेकंड द इन्कम विल बी टॅक्स ॲज अ चाइल्ड इन्कम, थर्ड द इन्कम विल टॅक्स ॲज अ हायर रेट अँड देअर विल बी नो टॅक्सेबिलिटी. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, द इन्कम विल बी टॅक्स ॲज अ फादर्स इन्कम, उत्पन्न वडिलाच्या उत्पन्नासारखे कर राज्य केले जाईल. नेक्स्ट 14, where is the income of HUF Hindu undivided family include in the hand of individual manner? जेव्हा HUF मीन्स हिंदू अविभाज्य कुटुंबाचे उत्पन्न व्यक्तीच्या सदस्याच्या हातात समाविष्ट केले जाते तेव्हा काय होते? बघा ऑप्शन आहे when the income is earned through the joint family business, second when the individual is the karta of the HUF, third when the individual transfer his share to the income to the HUF, and fourth all of them. Correct answer आहे second, when the individual is the karta of the HUF, जेव्हा व्यक्ती HUF चा कर्ता असतो. नेक्स्ट 15, what is the tax treatment when minor child income is clubbed with the parent income? जेव्हा अल्पवयीन मुलाचे उत्पन्न पालकाच्या उत्पन्नासोबत क्लब केले जाते तेव्हा कर उपचार काय असतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, द इन्कम इज टॅक्स ॲट द मायनर टॅक्स रेट, second the income is taxed as the parent tax rate, third the income is exempt from tax, and fourth the income is taxed at special rate for minor. The correct answer is second, the income is taxed at parent tax rate, उत्पन्न पालकांच्या कर दरावर कर राज्य केले जाते. Next 16, when the income of the minor child is excluded from the clubbing process?
क्लबिंग प्रोव्हिजन अंतर्गत कधी अल्पवयीन मुलाचे उत्पन्न वगळता येईल? बघा ऑप्शन आहे इफ द इन्कम इज डिराइव्ड फ्रॉम मॅन्युअल लेबर, सेकंड इफ द इन्कम इज ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, third if the income from business owned by parent, and fourth if the income is above specialized specific freehold. The correct answer आहे इथे फर्स्ट if the income is derived from manual labor, जर उत्पन्न शारीरिक श्रमातून मिळवले जाते. Next 17 under clubbing provision which of the following is not considered as a income of spouse? क्लबिंग प्रोव्हिजन्स अंतर्गत खालीलपैकी कोणते उत्पन्न जोडीदारांचे उत्पन्न मानले जात नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्कम फ्रॉम गिफ्ट रिसिव्ड बाय स्पाउस फ्रॉम द इंडिव्हिज्युअल, सेकंड इन्कम फ्रॉम द ट्रान्सफर ऑफ कॅपिटल असेट्स टू द स्पाउस, थर्ड इन्कम फ्रॉम सेपरेट बिझनेस ओन बाय द स्पाउस, अँड फोर्थ नन ऑफ द अबोव. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड इन्कम फ्रॉम अ सेपरेट बिझनेस ओन बाय द स्पाउस, जोडीदाराच्या स्वायत्त व्यवसायातून उत्पन्न. नेक्स्ट 18 how is the income from minor child treated when the child is earning from business? जेव्हा मुलाने व्यवसायातून उत्पन्न मिळवले आहे तेव्हा अल्पवयीन मुलाचे उत्पन्न कसे वागवले जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट द इन्कम इज ॲडेड टू द पॅरेंट इन्कम, सेकंड द इन्कम इज टॅक्स सेपरेटली ॲट द चाइल्ड रेट, थर्ड द इन्कम इज एक्झेम्प्ट फ्रॉम टॅक्स, अँड फोर्थ द इन्कम इज टॅक्स ॲट बिझनेस इन्कम रेट. द करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट द इन्कम इज ॲडेड टू द पॅरेंट इन्कम, उत्पन्न पालकांच्या उत्पन्नात जोडले जाते. Next 19 under which of the following condition will income from gift received by spouse be included in the hand of individual? खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत जोडीदाराने मिळवलेले भेटीचे उत्पन्न व्यक्तीच्या हातात समाविष्ट केले जाईल? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इफ द गिफ्ट इज मेड विदाउट कन्सिडरेशन, सेकंड इफ द गिफ्ट इज मेड विथ कन्सिडरेशन, third if the gift is from the business transaction, and fourth if the gift is from the relative. तो करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट इफ द गिफ्ट इज मेड विदाउट कन्सिडरेशन, जर भेट विचार शून्यपणे दिली असेल. ठीक आहे. नेक्स्ट 20 what will happens if the income of minor child is earned through property transfer by the parent? जर अल्पवयीन मुलाचे उत्पन्न पालकाने हस्तांतरित केलेल्या मालमत्तेतून मिळाले असेल तर काय होईल? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट the income will be taxed in the hand of parent, second the income will be taxed separately as a child income, third the income will not be taxed, and fourth the income will tax as a special rate. The correct answer is the first the income will be taxed at the hand of parent, उत्पन्न पालकाच्या हातात कर राज्य केले जाईल. Next 21 what is the basis for clubbing the income of spouse in the hand of individual? व्यक्तीच्या हातात जोडीदाराचे उत्पन्न क्लब करण्याचा आधार काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी विदाउट ॲडिक्वेट कन्सिडरेशन, सेकंड ट्रान्सफर ऑफ इन्कम प्रोड्युसिंग असेट टू द स्पाउस, थर्ड इन्कम डिराइव्ड फ्रॉम द जॉईंट बिझनेस, ऑल ऑफ द. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ट्रान्सफर ऑफ इन्कम प्रोड्युसिंग असेट्स टू द स्पाउस, उत्पन्न निर्माण करणाऱ्या मालमत्तेचा जोडीदारास हस्तांतरित करणे. नेक्स्ट 22 in which case is the income of minor child not clubbed with the parent income? कोणत्या परिस्थितीत अल्पवयीन मुलाचे उत्पन्न पालकाच्या उत्पन्नासोबत क्लब केले जात नाही? बघा ऑप्शन आहे फर्स्ट if the minor child is engaged in the manual labor, second if the income is derived from the sale of property, third if the minor child is employed in the business, and fourth if the minor child has an independent source of income. The correct answer आहे फर्स्ट इफ द मायनर चाइल्ड इज एंगेज इन मॅन्युअल वर्क, जर अल्पवयीन मुलगा शारीरिक श्रमात सहभागी असेल तर. नेक्स्ट 23 हाऊ इज द इन्कम ऑफ मायनर चाइल्ड ट्रीटेड वेन द इन्कम इज फ्रॉम गिफ्ट रिसिव्ड फ्रॉम द फादर? जर अल्पवयीन मुलाचे उत्पन्न वडिलाकडून मिळालेल्या भेटीतून असेल तर त्याचे उत्पन्न कसे वागवले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट विल बी इन्क्लुडेड इन द फादर इन्कम, सेकंड इट विल बी ट्रीटेड ॲज अ मायनर इन्कम, second third it will be exempt from tax, and fourth it will be tax. The correct answer आहे इथे फर्स्ट इट विल बी इन्क्लुडेड इन द फादर्स इन्कम, ते वडिलांच्या उत्पन्नात समाविष्ट केले जाईल. नेक्स्ट 24 इफ अ हजबंड ट्रान्सफर इन्कम प्रोड्युसिंग असेट टू हिज वाईफ हाऊ विल द इन्कम बी ट्रीटेड? जर पतीने उत्पन्न निर्माण करणाऱ्या मालमत्तेचे हस्तांतरण आपल्या पत्नीला केले तर उत्पन्न कसे वागवले जाईल? बघा ऑप्शन आहे फर्स्ट द इन्कम विल बी इन्क्लुडेड इन द हजबंड इन्कम, second the income will be included in the wife income, and the income will be clubbed into the husband income, and fourth the income will be separately taxed. The correct answer is third
द इन्कम विल बी क्लब इन द हजबंड इन्कम. उत्पन्न पतीच्या उत्पन्नासोबत क्लब केले जाईल. नेक्स्ट 25. In case of transfer of assets of minor, when does income become taxable in the hands of parents? जर अल्पवयीन मुलाला मालमत्ता हस्तांतरित केली तर उत्पन्न पालकाच्या हातात केव्हा कर राज्य होईल? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, when the minor income is from manual labor. Second, when the minor income is derived from property transferred by parent. Third, when the minor child is independent taxpayer. And fourth, when the income is above the taxable limit. The correct answer is second, when the minor income is derived from property transfer by the parent. means जेव्हा मुलाचे उत्पन्न पालकाने हस्तांतरित केलेल्या मालमत्तेपासून मिळवले जाते. ओके, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार आहे. प्लस ज्यांना कोणाला अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग आणि GST बद्दलच्या बुक जर PDF पाहिजे असेल तर गिवन नंबरवर मेसेज करा, तिथे तुम्हाला PDF अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट 26. Which of the following is not included in clubbing provision under the Income Tax Act? खालीलपैकी कोणते उत्पन्न क्लबिंग प्रोव्हिजन्स अंतर्गत समाविष्ट केले जात नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इन्कम ऑफ द मायनर चाइल्ड ऑफ बिझनेस. सेकंड, इन्कम फ्रॉम मॅन्युअल लेबर ऑफ मायनर. थर्ड, इन्कम फ्रॉम ट्रान्सफर ऑफ कॅपिटल असेट टू स्पाउस. अँड फोर्थ, इन्कम फ्रॉम इंडिपेंडेंट बिझनेस ओन बाय स्पाउस. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, इन्कम फ्रॉम इंडिपेंडेंट बिझनेस ओन बाय अ स्पाउस. जोडीदाराच्या स्वायत्त व्यवसायातून मिळवलेले उत्पन्न. नेक्स्ट 27. When is the income of minor child not clubbed with the parent income according to the Income Tax Act? आयकर कायद्यानुसार कोणत्या परिस्थितीत अल्पवयीन मुलाचे उत्पन्न पालकाच्या उत्पन्नासोबत क्लब केले जात नाही? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इफ द इन्कम इज अर्न थ्रू द मॅन्युअल लेबर. Second, if the earn from property transfer parent. If the income is received gift and income is business jointly. The correct answer is first, if the income is earned through manual labor. ठीक है. Next 28. How is the income from minor treated when the income property transferred by the parent? जर अल्पवयीन मुलाचे उत्पन्न पालकांनी हस्तांतरित केलेल्या मालमत्तेतून असेल तर त्याचे उत्पन्न कसे वागवले जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, the income is included in the parent income. Second, the income is excluded from the parent income. Third, the income is taxed at minor rate. And fourth, the income is taxed at the parent rate. The correct answer is the first, the income is included in the parent income. उत्पन्न पालकांच्या उत्पन्नात समाविष्ट केले जाते. ठीक आहे. नेक्स्ट 29. When will the income of minor child be clubbed with the income of father under clubbing provision? क्लबिंग प्रोव्हिजन अंतर्गत कोणत्या परिस्थितीत अल्पवयीन मुलाचे उत्पन्न वडिलांच्या उत्पन्नासोबत क्लब केले जाते? हे सगळ्यांनाच माहित आहे. वेन द इन्कम इज अर्न फ्रॉम प्रॉपर्टी ट्रान्सफर बाय द फादर. जेव्हा उत्पन्न वडिलांनी हस्तांतरित केलेल्या मालमत्तेतून मिळवले जाते. नेक्स्ट 30. विच ऑफ द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इज नॉट रिगार्डेड ॲज अ ट्रान्सफर अंडर द प्रोव्हिजन ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट? आयकर कायद्याच्या तरतुदीनुसार खालीलपैकी कोणते व्यवहार हस्तांतरण म्हणून मानले जात नाही? बघा ऑप्शन आहे, सेल ऑफ कॅपिटल असेट. सेकंड, गिफ्ट ऑफ प्रॉपर्टी. थर्ड, एक्सचेंज ऑफ प्रॉपर्टी बिटवीन फॅमिली मेंबर. अँड फोर्थ, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी टू ट्रस्ट. करेक्ट आन्सर आहे थर्ड, एक्सचेंज ऑफ प्रॉपर्टी बिटवीन फॅमिली मेंबर्स. मीन्स कुटुंबाच्या सदस्यामधील संपत्तीची देवाणघेवाण. नेक्स्ट 31. Which of the following is considered an exception to the clubbing provision under the Income Tax Act? आयकर कायद्यानुसार खालीलपैकी कोणते क्लबिंग प्रोव्हिजन्स अपवाद म्हणून मानले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इन्कम फ्रॉम मॅन्युअल जॉब डन बाय मायनर. सेकंड, इन्कम फ्रॉम बिझनेस कंडक्टेड बाय मायनर. थर्ड, इन्कम फ्रॉम प्रॉपर्टी ट्रान्सफर बाय मायनर. अँड फोर्थ, इन्कम फ्रॉम मायनर इंडिपेंडेंट बिझनेस. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, इन्कम फ्रॉम मॅन्युअल जॉब डन बाय मायनर. अल्पवयीन मुलाच्या शारीरिक श्रमातून मिळवलेले उत्पन्न. ठीक आहे, इज अ एक्सेप्शन टू क्लबिंग इन्कम टॅक्स ॲक्ट. नेक्स्ट 32. वेन इज द इन्कम ऑफ सन्स वाईफ इन्क्लुडेड इन द हँड ऑफ इंडिव्हिज्युअल अंडर क्लबिंग प्रोव्हिजन? क्लबिंग प्रोव्हिजन अंतर्गत कोणत्या परिस्थितीत मुलाच्या पत्नीचे उत्पन्न व्यक्तीच्या हातात समाविष्ट केले जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, वेन द इन्कम इज फ्रॉम गिफ्ट रिसीव्ड बाय सन वाईफ. सेकंड, वेन द इन्कम इज फ्रॉम ट्रान्सफर ऑफ असेट बाय इंडिव्हिज्युअल टू द सन्स वाईफ.
Third, when the son is derived from the sale of joint property. And fourth, income from wife is never included in the hand of individual. The correct answer is second. When the income is from transfer of asset by individual to the son's wife. जेव्हा व्यक्तीने मुलाच्या पत्नीला मालमत्ता हस्तांतरित केली असेल ते. Next, 33. How does the clubbing provision affect the income of minor child? क्लबिंग प्रोव्हिजन अल्पवयीन मुलाच्या उत्पन्नावर कसे परिणाम करते? बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, द मायनर इन्कम इज ऑलवेज क्लब विथ द पॅरेंट इन्कम. सेकंड, द मायनर इन्कम इज नेवर क्लब विथ द पॅरेंट इन्कम. थर्ड, द इन्कम ऑफ मायनर चाइल्ड इज क्लब ओनली वेन द is derived from property transfer by the parent. And fourth, the income of minor child is club only if the business conducted by the child. The correct answer is third. The income of minor child is club only when it is derived from property or transfer by the parents. अल्पवयीन मुलाचे उत्पन्न फक्त तेव्हा क्लब केले जाते तेव्हा ते पालकाच्या हस्तांतरित केलेल्या मालमत्तेतून मिळवले जाते. नेक्स्ट, 34. Under what circumstance will the income from trust is club with the income of individual? कोणत्या परिस्थितीत ट्रस्टचे उत्पन्न व्यक्तीच्या उत्पन्नासोबत क्लब केले जाईल? तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, if the trust is created by the individual for his own benefit. Second, if the individual is trustee of the trust. Third, if the trust is revocable by the individual. And all of them. The answer is all of them. Means जर ट्रस्ट व्यक्तीने त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी तयार केले असेल. सेकंड, जर व्यक्ती ट्रस्टचा ट्रस्टी असेल. थर्ड, जर ट्रस्ट व्यक्तीने पूर्णस्थापित करण्यास सक्षम असेल. तर आन्सर आहे ऑल ऑफ द. मीन्स वरील सर्व. Next, 35. When will the income of minor child is club with income of the parent under clubbing provision? क्लबिंग प्रोव्हिजन अंतर्गत कोणत्या परिस्थितीत अल्पवयीन मुलाचे उत्पन्न पालकाच्या उत्पन्नासोबत क्लब केले जाईल? तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, when the income is derived from minor child independent business. Second, when the income is earned through manual labor by labor. Third, when the income is from transfer of capital assets parent to minor. And fourth, when the income is from minor independent source of income. The correct answer is the third, when the income is from transfer of capital asset by the parent to the minor. Next, 36. What is the effect of clubbing on income earned by a minor child from the manual labor? शारीरिक श्रमातून अल्पवयीन मुलाने मिळवलेले उत्पन्न क्लबिंग मुळे काय परिणाम? बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, it is included in parent income. Second, it is excluded from parent income. It is taxed separately and not taxable. The correct answer is second, it is excluded from the parent income. ते पालकाच्या उत्पन्नापासून वगळले जाते. ठीक आहे. नेक्स्ट, 37. How is the income of minor child treated when it arises from property transfer by the parent? जर अल्पवयीन मुलाचे उत्पन्न पालकाने हस्तांतरित केलेल्या मालमत्तेतून उत्पन्न होईल तर त्याचे उत्पन्न कसे वागवले जाते? तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, इट इज टॅक्स इन द हँड ऑफ मायनर. सेकंड, इट इज टॅक्स इन द हँड ऑफ पॅरेंट. थर्ड, इट इज नॉट टॅक्सेबल. अँड फोर्थ, इट इज टॅक्स सेपरेटली ॲज पर टॅक्स स्लॅब ऑफ मायनर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, इट इज टॅक्स इन द हँड ऑफ पॅरेंट. ते पालकांच्या हातात कर राज्य केले जाते. नेक्स्ट, 38. Under the clubbing provision, income of which of the following will be included in the income from an individual? क्लबिंग प्रोव्हिजन अंतर्गत खालीलपैकी कोणते उत्पन्न व्यक्तीच्या उत्पन्नात समाविष्ट केले जाईल? तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, इन्कम ऑफ मायनर चाइल्ड प्रॉपर्टी ट्रान्सफर बाय पॅरेंट. सेकंड, इन्कम फ्रॉम गिफ्ट रिसीव्ड फ्रॉम द फ्रेंड. थर्ड, इन्कम फ्रॉम प्रॉपर्टी ओन बाय इंडिव्हिज्युअल. अँड फोर्थ, इन्कम फ्रॉम सॅलरी ऑफ स्पाउस वर्किंग इन डिफरंट कंपनी. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, इन्कम ऑफ मायनर चाइल्ड फ्रॉम प्रॉपर्टी ट्रान्सफर बाय द पॅरेंट. पालकांनी हस्तांतरित केलेल्या मालमत्तेतून अल्पवयीन मुलाचे उत्पन्न. नेक्स्ट, 39. वेन इज द इन्कम ऑफ द स्पाउस क्लब विथ द इन्कम फ्रॉम इंडिव्हिज्युअल अंडर द इन्कम टॅक्स ऍक्ट? आयकर कायद्यानुसार कोणत्या परिस्थितीत जोडीदाराचे उत्पन्न व्यक्तीच्या उत्पन्नासोबत क्लब केले जाते? बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, वेन द स्पाउस इज अर्निंग इन्कम फ्रॉम बिझनेस ट्रान्सफर्ड बाय द इंडिव्हिज्युअल. Second, when the spouse is earning income salary received from the individual business. Third, when the income is from an independent business of spouse. And all of them. आन्सर आहे वरील सर्व. मीन्स जेव्हा जोडीदार व्यक्तीने हस्तांतरित केलेल्या व्यवसायातून उत्पन्न मिळतो
सेकंड, जेव्हा जोडीदार व्यक्तीच्या व्यवसायातून प्राप्त झालेल्या वेतनातून उत्पन्न मिळतो. आणि थर्ड, जेव्हा उत्पन्न जोडीदाराच्या स्वतंत्र व्यवसायातून मिळले जाते. ठीक आहे. नेक्स्ट 40. In case of transfer of assets to minor child, under what circumstance will be the income tax in the hand of the parent? अल्पवयीन मुलाला मालमत्तेचे हस्तांतरण केल्यास कोणत्या परिस्थितीत उत्पन्न पालकाच्या हातात कर्जाए केले जाईल? बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, when the transfer is gift income from property. Second, when the transfer of business asset and income from business. Third, when the minor is employed in the business and earn income. And fourth, when the minor has independent source of income. Correct answer आहे ते फर्स्ट, when the transfer is gift and income is from property. जेव्हा हस्तांतरण भेट आहे आणि उत्पन्न मालमत्तेतून मिळवले जाते. नेक्स्ट 41. What is the tax treatment of income transferred to minor child under the clubbing provision? क्लबिंग प्रोव्हिजन्स अंतर्गत अल्पवयीन मुलाला हस्तांतरित केलेल्या उत्पन्नावर कराची वागणूक काय आहे? तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, द इन्कम इज टॅक्स इन द हँड ऑफ मायनर चाइल्ड. सेकंड, द इन्कम इज टॅक्स इन द हँड ऑफ पॅरेंट. थर्ड, द इन्कम इज नॉट टॅक्स. अँड फोर्थ, द इन्कम इज टॅक्स इन द हँड ऑफ बोथ पॅरेंट अँड मायनर चाइल्ड. म्हणून आन्सर आहे सेकंड, द इन्कम इज टॅक्स इन द हँड ऑफ पॅरेंट. उत्पन्न पालकाच्या हातात कर्जाए केलेलं. नेक्स्ट 42. In case of transfer income to the spouse, which of the following is not considered clubbing for the purpose? जोडीदाराला उत्पन्न हस्तांतरित केल्यास खालीलपैकी कोणते क्लबिंगसाठी विचारात घेतले जात नाही? बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, इन्कम फ्रॉम प्रॉपर्टी ट्रान्सफर टू स्पाउस. सेकंड, इन्कम फ्रॉम सॅलरी पेड टू स्पाउस. थर्ड, इन्कम फ्रॉम इंडिपेंडेंट बिझनेस ऑफ स्पाउस. अँड फोर्थ, इन्कम फ्रॉम प्रॉपर्टी एक्वायर्ड बाय स्पाउस आफ्टर मॅरेज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इन्कम फ्रॉम इंडिपेंडेंट बिझनेस ऑफ द स्पाउस. जोडीदाराच्या स्वतंत्र व्यवसायातून उत्पन्न. नेक्स्ट 43. व्हेन कॅन अ मायनर चाइल्ड इन्कम बी एक्सक्लुडेड फ्रॉम क्लबिंग प्रोव्हिजन? कोणत्या परिस्थितीत अल्पवयीन मुलाचे उत्पन्न क्लबिंग प्रोव्हिजन मधून वगळले जाऊ शकते? बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, व्हेन द इन्कम अराइज फ्रॉम गिफ्ट रिसीव्ड बाय मायनर. सेकंड, व्हेन द इन्कम इज फ्रॉम मॅन्युअल लेबर और प्रोफेशन ऑफ द मायनर. थर्ड, when the minor is above 18 years and both A and B. आन्सर आहे both A and B. मीन्स जेव्हा उत्पन्न मुलाने प्राप्त केलेल्या भेटीतून मिळते किंवा जेव्हा उत्पन्न मुलाच्या शारीरिक श्रम किंवा व्यवसायातून मिळवले जाते. ओके. नेक्स्ट 44. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन द कन्सेप्ट ऑफ क्लबिंग ऑफ इन्कम? खालीलपैकी कोणते उत्पन्न क्लबिंग संकल्पनेत समाविष्ट केले जात नाही? तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, income of minor from business transferred by parent. Second, income of minor property transferred by parent. Third, income of spouse from independent business. And fourth, income from business conducted by minor. The correct answer is third, income of spouse from independent business. जोडीदाराचे स्वतंत्र व्यवसायातून उत्पन्न. Next 45. How is the income of minor child treated when the income arises from property transfer by parents? जेव्हा अल्पवयीन मुलाचे उत्पन्न पालकाने हस्तांतरित केलेल्या मालमत्तेतून मिळवले जाते तर त्याचे उत्पन्न कसे वागवले? बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, द इन्कम इज क्लब विथ द पॅरेंट इन्कम. सेकंड, द इन्कम इज टॅक्स सेपरेटली. थर्ड, द इन्कम इज नॉट टॅक्स. अँड फोर्थ, द इन्कम इज टॅक्स इन द हँड ऑफ मायनर. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट, द इन्कम इज क्लब विथ द पॅरेंट इन्कम. उत्पन्न पालकांच्या उत्पन्नासोबत क्लब केले. नेक्स्ट 46. When is income not clubbed with the parent income under the Income Tax Act? आयकर कायद्यानुसार कोणत्या परिस्थितीत उत्पन्न पालकाच्या उत्पन्नासोबत क्लब केले जात नाही? तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, when the income arise from the gift received by minor. Second, when the income arise from the business of minor. Third, when the minor is above 18 years old. And fourth, when the income arise from salary received by minor from his own work. The correct answer आहे ते fourth. Okay. When the income arises from salary received by the minor from his or her work. ठीक आहे, जेव्हा मुलाने स्वतःच्या कामातून मिळवलेले वेतन असेल. नेक्स्ट 47. विच ऑफ द फॉलोइंग विल बी ट्रिगर्ड द क्लबिंग प्रोव्हिजन ऑफ द इन्कम ऑफ द स्पाउस? खालीलपैकी कोणते जोडीदाराच्या उत्पन्नासाठी क्लबिंग प्रोव्हिजनसाठी कारण ठरेल? तर बघा ऑप्शन आहे. फर्स्ट, स्पाउस रिसीव्ड अ गिफ्ट फ्रॉम थर्ड पार्टी. सेकंड, द स्पाउस अर्न इन्कम फ्रॉम बिझनेस ट्रान्सफर्ड बाय द इंडिव्हिज्युअल. Third, the spouse owns separate property. And fourth, the spouse earn income from salary. The correct answer is second,
द स्पाउस अर्न इन्कम फ्रॉम द बिझनेस ट्रान्सफर्ड बाय द इंडिव्हिज्युअल. जोडीदार व्यक्तीने हस्तांतरित केलेल्या व्यवसायातून उत्पन्न मिळवते. नेक्स्ट 48. What happens to the income of minor child when transfer of property is revocable by parent? जेव्हा मालमत्तेच्या हस्तांतर पाल्याने पूर्ण स्थापित करण्यास सक्षम असते तेव्हा अल्पवयीन मुलाचे उत्पन्न काय होते? तर याचा आन्सर माहिती आहे, इन्कम इज क्लब विथ द पॅरेंट इन्कम. उत्पन्न पालकाच्या उत्पन्नासोबत क्लब केले जाते. ठीक आहे. नेक्स्ट 49. Which of the following is included in clubbing provision when income is derived from property transferred to the minor child by the parent? पालकाने अल्पवयीन मुलाला हस्तांतरित केलेल्या मालमत्तेतून उत्पन्न मिळण्यास क्लबिंग प्रोव्हिजन मध्ये खालीलपैकी कोणते समाविष्ट केले जातात? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, द इन्कम इज इन्क्लुडेड इन द हँड ऑफ मायनर चाइल्ड. सेकंड, द इन्कम इज इन्क्लुडेड इन द हँड ऑफ पॅरेंट. थर्ड, द इन्कम इज टॅक्स सेपरेटली फ्रॉम पॅरेंट अँड मायनर चाइल्ड. अँड फोर्थ, द इन्कम इज नॉट टॅक्सेबल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, द इन्कम इज इन्क्लुडेड इन द हँड ऑफ पॅरेंट. उत्पन्न पालकाच्या हातात समाविष्ट केले जातात. Next 50. What happens to the income of minor child if arise from manual job performed by the minor? जर अल्पवयीन मुलाचे उत्पन्न मुलाने केलेल्या शारीरिक श्रमातून मिळाले तर काय होईल? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, द इन्कम इज क्लब विथ द पॅरेंट इन्कम. सेकंड, द इन्कम इज नॉट इन्क्लुडेड इन द पॅरेंट इन्कम. थर्ड, द इन्कम इज टॅक्सेबल इन द हँड ऑफ मायनर चाइल्ड. अँड फोर्थ, द इन्कम इज एक्सक्लुडेड फ्रॉम टॅक्सेशन. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, द इन्कम इज नॉट इन्क्लुडेड इन द पॅरेंट इन्कम. उत्पन्न पालकाच्या उत्पन्नासोबत समाविष्ट केले जात नाही. ठीक आहे. नेक्स्ट जो व्हिडिओ राहणार आहे तो 9th आहे, ॲग्रिगेशन ऑफ इन्कम, सेट ऑफ अँड कॅरी फॉरवर्ड ऑफ लॉसेस. ठीक आहे. ज्यांना पण फायनान्शियल अकाउंटिंगची PDF पाहिजे असेल किंवा GSTची PDF पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा, त्याचा PDF तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये मिळून जाणार. ठीक आहे. ज्यांनी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळणार आणि व्हिडिओला एक लाईक सुद्धा करून द्या. तेव्हापर्यंत धन्यवाद.